सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी चहा कुठे? जरा हात जपू ना, नाही तर उडेल तो. तिकडे ठेव, मी घेतो. कुठे ठेवायचा आता? अगं इथे ठेव ना. थंड झाला तर मी पुन्हा गरम करून आणणार नाही. कळलं कळलं. जरा हे एवढं संपवतो आणि काय संपवतोय? चला उठा बरं. हे आर्टिकल आलंय ते. अगं काय? अगं काय हे? आणि तो चहा घेऊन टाका बरं का. हा तिसरा चहा आहे. पहिला मग नंतर पेपर वाचन, दुसरा, हा तिसरा. मी आणणार नाही हा थंड. तुम्ही काय ठरवलंय काय तुम्ही? अगं श्यामल, तू काय ठरवलंय रविवारी सकाळी सकाळी? सकाळी सकाळी एवढंच ठरवलंय मला, हे सगळे उभरे बदलायचे. काय बदलायचे? काय म्हणाली? हो, उशांचे आबरे बदलायचे. अशाला काय झालं एवढं? चुकून होतं असं कधी कधी. तुम्ही नाही परवा म्हणालात ते इकडचे लक्के आणि तोड. मी एवढे हसले नव्हते तुम्हाला. असू दे मी नंतर बदलीन ते ठेव. बरं हे तुम्ही कुर्ता घालून बसा बरं. कशाला कुर्ता? अहो, आणि रविवारी सकाळी सकाळी कोण येणार? आणि आलं तरी काय बेडरूम मध्ये येणार का डायरेक्ट? आले तर काय करणार तुम्ही? कपडे घालून बसायला काय हरकत आहे? येईल कोणीतरी आणि मग नंतर धावपळ होईल. आणि उठा, मी जरा चादर बदलते. नको का, मी बेल वाजली, मला जरा चादर बदलू दे. उभी आला असेल, जा बघ जा. आणि मी ते करतो, तू राहू दे तुम्ही. स्वतःचं काम स्वतः कराल. चहा तरी प्याल का? आवरून बसलं म्हणजे बरं असतं. काय रे श्रीपाद, कशी आहेस काकू? काय आभास म्हणाले एकदम सरप्राईज देऊया म्हणून. हो, चांगले सरप्राईज. फोन तरी करायचाच ना. अहो आम्हाला आबा आले. कोण आहे? बघा की. अरे बाबा, काय अरे श्रीपाद, कसा आहे बाबा? बस ये. सावकाश. अरे काय श्रीपाद, अरे मला फोन करून सांगायचं ना, मी आलो असतो न्यायला. ऐकलत का आबा? म्हणे मी आलो असतो न्यायला. आता उठतायत रविवार. अगं मी कधीचाच उठलोय. मी जरा लोळत पडलो होतो. देवळा शिरा कुठे आहे? म्हणजे व्यायामाला वगैरे गेलाय का? हो, हा जो सगळा उजेड पडला ना, त्याच्या व्यायामातच पडलाय. अरे झोपला अजून कुंभकर्ण. मी पाणी आणते. का बा, तब्येत बरी आहे ना? उत्तम. 16 आणि फिट अँड फाईन. वा. बर, कसं आहेस? बरं. आता वेळ काढून आलायस ना? म्हणजे नाही, म्हणजे आल्यासरशी राशील ना 2-1 दिवस? नाही काका, मला जायला हवं. अरे असं काय करतोस? काय एवढं मोठं महत्वाचं काम घडलं? कुणाला जायचंय? कुठे जायचंय? नाही काकू, त्याचं काय झालं माहितीये का? म्हणजे मला जावंच लागणार आहे. का ते? नाही आता तू आता राहा आणि मग काकू, काय झालं, मला आज संध्याकाळपर्यंत पुण्यात पोहोचायलाच पाहिजे. संध्याकाळ पण का? सांगतो ना काय आहे, आम्ही एक कार्यक्रम आयोजित केलाय. त्याचा मुख्य आयोजित मीच आहे. त्यामुळे मला जायलाच हवं प्लीज. नाही पण दुपारी जेवल्याशिवाय तर अजिबात जायचं नाही. आणि पुढं काय आता सभादन तसंच पोचशील तू. बर, जेवून जाईन बस. श्यामलाच्या तावडीतून जेवल्याशिवाय सुटका नाही. तावडीचा काय प्रश्न आहे आबा? घरचं नाही का जेवायचं? झोपलाय का शिर्या? ए शिर्या, अरे काय झालं? वाटलंच मला. आता काय? आता जाऊन त्याला घाबरवतील. लहान मुलाच्या वर्तनायचं. बरं, काय प्रवासात आबांना काही त्रास झाला? नाही, काही त्रास झाला. ते वैद्यांचं सगळं लिहून आणलं? हो, सगळं डिटेल्स मी आणलेले लिहून. आणि एकदा तरी जरा 2 दिवस राहण्याचे शिर्या, कोण आलाय बघ. शिर्या, अरे बघ तरी कोण आलाय. उठ घोड्या उठ. अरे उठ तरी, वाजलं किती बघ. झोपतोस काय दूर? बघ कोण. हातोच काय घोड्यासारखं. उठ उठ चल उठ. बघ कोण आलंय. आबा, मला माहित होतं. हा, तुम्ही रोजच्या सारखे येणार. रोजच्या सारखे म्हणजे? हो, तुम्ही रोजच्या सारखे माझ्या स्वप्नात येणार, मला लेक्चर देणार आणि मग तुम्ही जाणार. स्वप्नात? हो,
मी उशिरापर्यंत आरामात झोपतो ना, तर माझी सुखाची झोप तुम्ही उडवणार आणि जाणार. आबा म्हणजे काय? तर सकाळी झोप उडणार म्हणजे काय? आबा आबा हा तुम्ही लवकर या ना, कंटाळा आला आबा. लवकर म्हणजे? तुम्ही ना लवकर म्हणजे ताबडतोब निघा ना आबा तुम्ही. निघाला हा बा आलो. ये, उठ, उठ. आता हे कळलं? बाबा, आलो, आलं. आता मी तुला काढलं स्वप्नामध्ये तुम्ही कधी आला? तुम्ही कधी आला? शिकारू नको तरी मोठ्या उडू नको. तोंड बिन भू तू शिपात आले. पण शिपात आला तुझी वाट बघते. अरे चल लवकर चला ना, तुम्ही उठा ना. लाजू नको अजिबात. अहो तुम्ही काय हो चपाती घ्यायचीच नाही की काय? श्रीपाद, असे मासे मिळणार नाही का तुला पुण्यामध्ये? ताजे तडफडे एकदम. म्हणूनच तर थांबलो ना. बाई, अरे मग आता चोरा. मग पुढच्या वेळेस राहायलाच ये, म्हणजे पोटभर खाता येईल. हा हो. शिर्या राहिला कुठे? शिर्या अहो नाही आबा, ते मनोजचे वडील आहेत ना, ते जरा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेत ना, त्यांच्या बरोबर गेलाय शिर्या. अरे कर्मा, हे अचानक काय झालं? अहो नाही, काय झालं नाही, त्यांना सकाळी जरा बीपीचा अटॅक आला आणि ते चक्कर येऊन पडले घरामध्ये. तर मग तो मनोज आला ना सांगत, मग ही सगळी गँग गेले त्यांच्या बरोबर हॉस्पिटलमध्ये. कधी झालं हे? अहो तुम्ही त्याला उठवलात ना, नंतर तुम्ही तयार व्हायला गेलात आणि नंतर लगेच गेला तो. मी फोन केला होता त्याला, तो मला म्हणाला की तुम्ही सगळेजण जेवून घ्या. नाही म्हणजे काय, सगळेच थांबलेत तिथे. तो म्हणाला आम्ही सगळेजण एकत्र येऊ, तुम्ही उगाच माझ्यासाठी थांबू नका. खरंच असा एकोपा हल्ली बघायला नाही मिळत. म्हणजे कोणालाच कोणाची पडलेली नसते. म्हणजे घरात एखादा आजारी असेल आणि आपण जर म्हटलं की रेडिओचा आवाज जरा कमी कर, तर वस्कन अंगावर येतात. अरे हो, आमच्या सोसायटीची हीच खासियत आहे. हो बरोबर आहे. अरे 100% महाराष्ट्रीयन मंडळी आहेत ना, म्हणून. बरं का? म्हणजे पूर्वी काय बरं का, बाकीच्या चाळीमध्ये सुद्धा असंच होतं, बाकीच्या बिल्डिंग मध्ये. पण बरेच लोक जागा सोडून गेले ना, त्याच्यामुळे परप्रांतीय आले. आबा असंच काय नाही हो, माणूस इकडून तिकडून सारखाच. अरे नाही कसं, हे इकडे जी उपरी मंडळी आलेली आहेत ना, त्याच्या मातीशी काय देणं घडत नाही रे. पूर्वी बरं का, गिरगावच्या चाळीमध्ये कसं सगळं छान वातावरण होतं. एकी होती, एकी सुंदर वातावरण होतं. सगळं मराठी संस्कृती होती. अहो पण आत्ता नाही. याला जबाबदार कोण? परप्रांतीय? अर्थातच. अजिबात नाही, मराठी माणूसच. अहो तोच आपली जागा विकून उपनगरात पळाला ना, मग मुद्दा पटतो मला. पण तरी सुद्धा तरी पण काय, हे माझं असं म्हणणं नाही की इथल्या त्या लोकांना थाराच देऊ नये म्हणून, असं म्हणणं नाहीये. पण ह्या मातीतल्या लोकांना जी सावत्रपणाची वागणूक मिळते ना, ती थांबायला हवी. नाहीतर ते असं व्हायचं, असूनही खास मालक घरता म्हणती चोर त्याला, असं व्हायचं. म्हणत काय बा, अहो असं कसं होईल? अहो माझं काय म्हणणं आहे, बरं का आबा, आपण हे सगळं जेवल्यानंतर बोलूया ना. श्रीपादकडे बघा, तो घाबरलाय तुमच्या चर्चेला. काय रे? अरे श्रीपाद, अरे तू जेव बाबा. अरे आमचं हे नेहमीच आहे, डायनिंग टेबल डिबेट. नाही, चर्चा काय आहे, हे श्यामला चमचमीत जेवण करते ना, म्हणून चर्चा सुद्धा झणझणीत करावी लागते. बघितलं केवढ्या नाटकाच्या जाहिराती आहेत. बापरे 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 बापरे. अगं रविवारचा पेपर आहे तो, म्हणून आहे. आणि कोण हसतं एवढ्या मोठ्याने? नेने आहेत वाटतं. हो. अरे बापरे. आणि कोण आहे? फडणीस काका आलेत. चला. अहो आबा इतके दिवसांनी आलेत ना, सगळ्या बातम्या इकडच्या तिकडच्या. हो, आणि आबांकडे पुण्याचे किस्से असणार सगळे. म्हणजे काय बघायला नको आज. सगळी दुपार आज अगदी. अगं बाई, एवढं काय वाकडं तोंड केलं तुम्ही? वाकडं म्हणजे काय, एक रविवार दुपार असते का? सगळ्या दुपारच्या झोपेचं खोबरं करून टाकलं माझ्या साहेब. हा काय केलं? खोबरं. हसतेस काय तू? तुम्ही ओरडताय कशाला? काय माणसाची एक माऊ झाली आहे, दुपारची झोप नाही मिळाली. म्हणजे चिडचिड होते. अगो बाई, अहो अहो
अगं झोपून दे ना जरा 2 मिनिटं, काय पण नाही. बघा ते पण हसतायत तुम्हाला. कोण? पुढे झालं काय त्याच? कशाचं? नारळ होता तो कुठे गेला, फोडला बिडला, काय म्हणतात उतरून टाक. वाईट काय खोबरं अतिशय वाईट. काय सांगता? मग हो त्याने कोलेस्टेरॉल वाढतं ना. हो ए बाबा, तू आतापासून सगळं कंट्रोल मध्ये ठेव. हा काय बाबा, खारक तुम्ही ह्याला काय सांगताय? ह्याचं काय वय आहे का सांगा. असू दे असू दे. अहो पहिल्यापासून अलर्ट असलं म्हणजे झालं. आणि त्यातून हल्लीची पिढी असतेच कॅलरी कॉन्शियस. काय रे? हो ना. काय रे, व्यायाम करतोस ना नियमित? म्हणजे काय करत असणारच. काय आबा, याला काही योगासनं वगैरे शिकवलीत की नाही? शिकवली म्हणजे काय, मी त्याची शाळाच घेतली. नियमितपणे कर, हा करशील ना नियमितपणे. आबा हो ना, पण मला असं वाटतं की तुला काय वाटतं महत्वाचं ना, व्यायाम करायला हवा. तू हल्ली ऐकतोस ना, अरे 30-32 वर्षांच्या मुलांना सुद्धा हृदयविकाराचा प्रॉब्लेम आहे. हो, हार्ट प्रॉब्लेम का? व्यायाम नाही म्हणून. फिटनेस इज अ मस्ट. ते तर झालंच आबा. पण मी काय म्हणतो की तरी तुझं आहेस का? बोल, काय काय म्हणतोस, काय म्हणतो? आबा म्हणजे आता निघायला हवं. कुठे चालला? चांगले रंगले आबा, अहो काय बोलताय? त्याला संध्याकाळच्या आत पुण्याला पोचायचं नाही का? काय रे? निघायला हवं. बोलण्याच्या डाटामध्ये राहू का? बाबा मग आम्ही निघतो. आम्ही पण निघतो. तुम्ही कुठे चालला? बसा बस, आपण निवांतपणे गप्पा मारू. मी त्याला होऊन येते. बरं बरं चालेल. निघालास तू? हो. अगं सामान, हा अगं निघाला श्रीपाद. अगं बाई, इतकं लवकर? अरे निघालेस कडे तू? हा फारच उशीर झाला ना. हो हो. बरं या चकल्या तुला वाटेत खायला बरं का, पाण्याची बाटली पण आहे. आणि हे मी ते तुला सांगितलं ते. अहो ते आमचं काहीतरी घरगुती असेल की नाही. आता माई आत्यांसाठी काहीतरी आहे. असू दे. नीट जा, सावकाश जा. आणि काय रे, पोचशील लगेच तू. एक्सप्रेस हायवे जिंदाबाद. 3 तासात पुढे. काय पडतो आबा? सांभाळून ना, मी येऊ काय सोडायला? तुम्हाला सोडायला आला ना तो. आणि तो काय लहान आहे का? बरं येतो. सांभाळून जा पण बरं का, कळव आणि लगेच. हा हो. चांगले रंगले हे अजून इथे थांबणार आहेत का? थांबणार. कम्फर्ट. काय आबा? आलो आलो. अगं हसतेस काय तू? झोपेची वाट लागली दुपारच्या. म्हणून अगं बाई. श्यामल, हा चल निघायचं ना, आवरलं तुझं? अहो मी ना तुम्हाला निरोपच पाठवणार होते, मला नाही जमणार. तुम्ही जाऊन येता का? अगं काय हे, बघावं तेव्हा तुझं आपलं काहीतरी चालूच असतं. आराम कधी करतेस? आता आराम कसला करणार, आता आबा आले आहेत ना पुण्याहून, मग मला नाही निघता येणार. पण मला कळत नाही कशासाठी करायचं एवढं सगळं. अहो कशासाठी म्हणजे तर करावंच लागणार नाही का? हा, सकाळचा चहा झाला की मग नाश्त्यानंतर लगेच दुपारचे जेवण, नंतर चहा की नंतर भुणभुण पुन्हा संध्याकाळच्या स्वयंपाकाची. थांबतच नाही, सतत चालूच असतं. काय करणार? मी नाही हा एवढे लाड करत. सकाळचा संध्याकाळचा दोन्ही वेळचा स्वयंपाक एकदम करून ठेवते, अगदी पोळ्या सुद्धा. हो, आमच्याकडे चालत नाही असं. गरम गरमच आणि ताजच लागतं. कठीण आहे ग बाई तुझं, खरंच अगदी. नको तो बाईचा जन्म, त्यात तुझे तर अगदी हाल होत असणार. एकटीच बाई, तोंड दाबून बुक्क्यांचा मार, तक्रार तरी कुणाकडे करणार? अहो नाही, तसं नव्हतं मला म्हणायचं. तुम्ही चुकताय काहीतरी. अहो मी तक्रार नाही करत आहे, मी आपलं असंच बोलून गेले. तरी पण ग, घरात एवढी 3-3 माणसं. अहो आवडतं मला, सगळं करायला आवडतं. खरंच फार हौस आहे मला हे सगळं करायची. पण काय झालं माहितीये ना, आता आबा नव्हते ना 7-8 दिवस, मला अगदी करमत नव्हतं. म्हणजे त्यांचं दूध, त्यांच्या गोळ्या, त्यांच्याकडे लक्ष ठेवणं, त्यांच्या आगे मागे धावणं, मला इतकं चुकल्यासारखं वाटलं ना ते नव्हते तेव्हा. घर अगदी रिकामं वाटत होतं मला. हो पण आता आलेत ना ते. हो, आता घर भरल्यासारखं वाटतंय. तरी पण शलाका नाहीये. हो पण तिच्या नसण्याची सवय झाली असेल ना आता तुला. नाही म्हणजे बरेच महिने झाले ना ती नाही आता इथे. नाही असं नाही. अहो म्हणजे सवय कशी होईल नसण्याची? सारखा विचार येतो ना डोक्यामध्ये, जीवाला घोर असतो. अशी परदेशी एकटी मुलगी तिकडे जाऊन राहतेय. श्यामला
अगं इतकं काय मनाला लावून घेतेस? अगं सहज बोलले मी, राग आला का तुला? राग नाही आला मला. मला सकाळपासून सारखी तिची आठवण येते, डोळ्यासमोर दिसते ना सारखी. तुम्ही बोललात तर मला ते होतं असं कधी कधी. बरं चालू दे तुझं, मी एकटी तरी जाऊन येते. येऊ मी? हा तो म्हणाला ते मूल राजीवच नसेल कशावर. मग मी तिने जाऊन अबॉर्शन करून टाकलं. कुठलाच नाही काय झालं ते आज दुपारी झोप नाही ना झाली, त्यांनी जरा दुखी येते संध्याकाळी. हे असं हल्ली रोजच होत असणार नाही. नाही रोज कशाला होईल? नाही नाही ठीक आहे, होत असणार नाही हो. म्हणजे दुपारी झोपतोस की का ऑफिसमध्ये? काय हवा तुम्ही पण बोलताय जय. कमाल आहे. मला एक सांग, इकडे कसं आहे दादा? कोण? सगळं ठीक आहे. अरे ते ह्याचे वडील मनोजचे वडील ना, ते बरे आहेत आता, म्हणजे आउट ऑफ डेंजर आहे. आउट ऑफ डेंजर आहेत ना? मग चल तू जेवलास का? जेवून घे मग आराम कर. आराम कसला करतोय? परत जायचंय. कुठे? हॉस्पिटलला जायचंय ना. अरे पण बरे आहेत म्हणालाच ना आता. हा पण डॉक्टर म्हणाले की एक रात्र अंडर ऑब्झर्वेशन ठेवावं लागेल, म्हणून मला जावं लागेल. अच्छा अजून वेळ आहे ना जायला? हो रात्री उशिरा जायचंय. शिर्या एक काम कर, जरा कॉम्प्युटर ऑन कर आणि शाला काय का बघ चॅट वरती. नाही नसेल तर ईमेल कर, जरा आबांना बोलायचं. नाही नको नको नको. अरे वेळ आहे ना आता. नंतर बघू. नंतर. अरे नंतर कशाला? आता तू आता आहेस ना घरात, रात्री जायचं ना तुला, तेवढं कर ना पटकन. उद्या या आई. असं का? कसाच तू म्हणजे असं कधी तोंडावरती नाही म्हणून जायचं नाही नाही कधी? काळ बदलला आता. हल्लीच्या दिवसामध्ये मुलाकडून फार अपेक्षा ठेवूच नाहीत. मी ठेवतो का बघ? उद्या सकाळी ना बाहेर पडलात की आधी ते इलेक्ट्रिशियनला गाठा. तो बेकरीपाशी बसलेलाच असतो. त्याला मला ताबडतोब वहिनींनी बोलवलंय. गेले 4 दिवस मी त्याला बोलवते, येतच नाहीये तो. हा लक्षात ठेवून. आणि दुसरं ठाकूर बँकेमध्ये म्हणाले उद्या तरी येऊनच जा म्हणून. कोण ठाकूर? अहो बँकेतले ठाकूर. असं काय करतो तुम्ही? ते तुमची सही आवश्यक आहे, त्यासाठी मी जाऊन चालणार नाहीये, तुम्हीच जा तिथे. आणि डायऱ्या बरं का, डायऱ्या, नवीन वर्षाच्या डायऱ्या तुम्ही संध्याकाळी घेऊन या. एक टेलिफोन पाशी आपल्याला लागते, एक तुमच्या बॅग मधली ती छोटीशी आणि आबांची ती मोठी अशी पसरट अशी असते ना तशी, एक घेऊन या. ऐनवेळी कटकट नको. श्यामल हे सगळं मला उद्या सकाळी ऑफिसला जाताना सांग ना. आतापासून काय कटकट लावलेलं? चिडू तुम्ही. कामाच्या गडबडीत सकाळी माझ्या लक्षात राहणार नाहीये म्हणून सांगते मी तुम्हाला. माझ्या डोक्यातनं गेले मी. हो पण आता तू हे आतापासून सांगतेस, उद्या सकाळी ऑफिसला जाताना मी विसरणार आहे सगळं. अगं बाई एवढ्या साध्या गोष्टी काय विसरणार तुम्ही? साध्या काय? ह्या काय साध्या आहेत काय? उद्या एक विसरणार ना, कटकट करत राहणार आहे. तेल लाव म्हटलं डोक्याला तर ते पण तुझ्या त्यांनी झालं नाही मगाची. असं काय लहान मुलासारखं करताय तुम्ही? श्यामल हे बघ, आधीच ना दुपारी झोप झाली नाही माझी, ना चिडचिड झाली नुसती मगातपासून. तू मला प्लीज झोपू दे शांतपणे आता. बस एवढं चिडायला काय झालं? नाही तू काय बोल नको. तू दुपारची झोप झाली नाही. अहो लहान मुलासारखं करू नका. हे घ्या मी तेल लावते. हा नको का ते पण? झोपू दे का शांतपणे? ठीक आहे. चला बाबा झोपूया. वाजले किती? अरे कर्मा 3:30 झाले पहाटेचे. चालू आहे घड्याळ. हा बरोबर. म्हातारं झालं तरी चालतं नीट. जुनं हाड आहे. अरे बाबा झोपूया.
ह्या वेळेला कोण? अहो दार उघडा ना. दार उघडा. दरवाज्यावर कोणतरी आलं. अरे बापरे, किती वाजले ग? उघडा ना. अहो अरे बापरे, एवढी रात्र कोण आलाय ग? अहो शिर्या असणार. अगं त्या मनोजच्या वडिलांचं काय? असं काही बोलू नका. मी फोन केला होता मनोजला. हं? अहो शिर्याचा फोन ऑफ होता ना, म्हणून मनोजला केला होता. तर तो म्हणाला शिर्या गेलाय केव्हाच. कुठे गेला? अहो गेला म्हणजे आलाय. उघडा ना दार. अरे बापरे, अगं वाजले किती हे श्यामल? आज ना मी त्याला दाखवतो बरोबर. थांब. अगं ही काय येण्याची वेळ झाली. 3:30 वाजायला आले. अहो सांगून गेलाय ना. अहो काय करते कसला तुम्ही? सांगून गेला? थांब जरा तू. आता आज मी त्याला अहो ऐका ना. अहो 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 बरं का तुम्ही ओरडू नका. बाजूला झोपलेत सगळेजण. बरं का, जरा शांतपणे घ्या. श्यामल कळतंय मला. मग मी जाऊ का? नाही थांब जरा. अरे हसतोस काय तू? हा, तुला काय लाज शरम काय आहे? वाजले किती? फोनही बंद करून ठेवलायस तू. नाही बाबा. बाबा काय बाबा? त्या मनोज बरोबर सुद्धा नव्हतास तू रात्री. आता 3:30 वाजले. होतास कुठे एवढा वेळ? अरे ही काय पद्धत झाली? काय 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 झालं काय? या विचारा ना. वाजले 3:30. त्याला आत तरी घ्या ना. असं काय? या तुम्ही कशाला उठला दाबा? बाबा